नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रशांतात्मा विगतभीर ब्रह्मचारी व्रते स्थितः मन संयम्य मच्चित्तो युक्त आसीत मत्परः वार्धक्य तरी बहुडे तारुण्याची गाठी विगडे लोपली उगडे बाळदशा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। योग मार्गाचा अनुष्ठान करणारा साधक पवित्र देशामध्ये जाऊन सद्गुरूंच्या स्मरणातून या साधनेला प्रारंभ करतो। आपलं मन ज्याने एकाग्र केलेलं आहे, अंतकरणाच्या शुद्धीसाठी साधनेचा प्रारंभ आहे। आणि मग शरीराची रचना अशी आहे, समम काय शिरोग्रीवम, फार झालं तर दृष्टी नाशिकेच्या अग्रभागापर्यंत जाते, कोणत्या दिशाचंही अवलोकन करत नाही किंवा रूपाधिक विषयाचं सुद्धा तो अवलोकन करत नाही। असा असणारा साधक ज्याच्या अंतकरणामध्ये कोणत्याही विषयाच्या विषयी रागद्वेषाची अनुकूल प्रतिकूल भावना नसल्यामुळे त्याच्या अंतकरणाला प्रकर्षेण शांतः आत्मा यस्य सह प्रशांतात्मा साधना प्रारंभ करतो आहे। साध्याच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाही। विगतभीही कायिक वाचिक मानसिक जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थेमध्ये काया वाचा मनाच्या द्वारे ज्याने अष्टभोगांचा परित्याग केला अशा ब्रह्मचारी व्रतामध्ये स्थित आहे। मनातून संकल्प विकल्प निघून गेले, चित्ताने केवळ परमात्म्याचं चिंतन करतो आणि देवापेक्षा या जगतामध्ये श्रेष्ठ काही नाही मत्पराहा असा होऊन तो साधनेला प्रारंभ करतो। आणि मग त्याच्या साधनेचा विस्तार ज्ञानोबारांनी क्रमाक्रमाने पुढे सांगितला। समम काय शिरोग्रीवम असा असणारा हा साधक 3 प्रकारच्या बंधाची योजना आपल्या शरीरामध्ये करतो। मूलाधार चक्राच्या ठिकाणी मूलबंध, कंठाच्या ठिकाणी जालंधर बंध, नाभिस्थानावर ओडियाना बंध। या 3 बंधाच्या योजनेतून जो अपान वायू आहे तो कोंडला जातो आणि कोंडल्यानंतर मणिपूर चक्राच्या बरोबर त्याचं युद्ध सुरू होतं। बालपणापासून आतापर्यंत सेवन केलेल्या जे काही अन्नादिक पदार्थ यांची शरीरामध्ये साठलेली घाण तो बाहेर काढतो। कधीकधी रोग प्रगटही करतो, रोगाला खाऊनही टाकतो, साधकाला भीतीही प्रदान करतो। पण ज्ञानोबाराय आश्वासित करतात, साधकांते भेडसावी परिबिहावेना, या साधना मार्गामध्ये साधकाने घाबरू नये। नाहीतर बऱ्याचदा असं वाटतं आपलं काही खरं नाही, त्यामुळे तो साधना सोडण्याची शक्यता आहे, त्याने घाबरू नये। मग हा प्राणवायू एकीकडे हे अपानवायू एकीकडे हे काम करतो आणि दुसरीकडे वज्रासनाच्या उष्णतेनं कुंडलिनी नावाची शक्ती जागृत होते आणि ते जागृत झाल्याचं निमित्त त्याला अनेक दिवसापासून भूक लागलेलीच आहे। ते सरळ आपलं तोंड वरच्या भागापर्यंत पसरते आणि मग शरीरातला प्राणवायू, मांसल असणारे भाग, सप्तसागर या सर्वांचं ती भक्षण करते। परिणाम असा होतो की हाडांच्या आतला द्रव भाग, त्यानंतर शिरांची असणारी जाळी किंवा त्वचासुद्धा इतकी स्वच्छ करते की फक्त त्वचेचा वरचा पापुद्रा जो आहे तो फक्त हाडा चिटकून राहतो। त्वचा धुनी जडी पांजरेशी, काही ग्रंथामध्ये त्या योगी पुरुषाचे चित्र दाखवतात बघा। तर ते साधना करत असताना नखाची गुंडाळी बोटावर तयार होते, जटा वाढतात। फक्त कुंडलिनी शक्तीच्या मुखातून मिळणारा अमृत प्राशन करायला मिळाल्यामुळे फक्त प्राण तेवढा जगतो। नाहीतर सगळा जर भाग पाहिला की त्वचा हाडाचा फक्त सापळा शिल्लक राहतो आणि त्याच्यावरती फक्त वरचं पापुद्र्याप्रमाणे फक्त त्वचेचं आवरण राहतं। इथपर्यंतचा भाग आपण पाहिला। आता ती शरीरातल्या पृथ्वी आणि जलाचा अंश कोणताही ठेवत नाही, सगळ्याच्या सगळ्या भागाला पुसून टाकते। प्राण जगतो, वायूचे 9 प्रकारही बंद होऊन जातात। मार्ग मोडते नाडीची,
नवविधपण वायूचे जाय म्हणून शरीराचे धर्म नाही. इडा पिंगळा याही एकवटतात. आणि मग वरच्या भागामध्ये असणारं चंद्रामृताचं तळ आहे ते थोडंसं कानवडतं, कलंडतं ते. आणि त्या चंद्रामृताच्या तळ्यातला अमृताचा ओघ त्या कुंडलिनी शक्तीच्या मुखात आला की सरळ भागातला तिचा प्रवास असल्यामुळे तिच्या मुखातून तो सगळा अमृताचा प्रवाह सगळ्या शरीरामध्ये पोहोचतो. आणि मग त्या योगी पुरुषाला नूतन कांती प्राप्त होते. त्याचं शरीर कसं होतं, 59 क्रमांकाच्या ओळीपर्यंत हा सगळा एक विचार आहे. तैसे शरीर होये, हे जे 59 क्रमांकाची ओवी आहे ना, तर त्या ओवीचा प्रारंभ करत असताना 50व्या ओळीपासून प्रारंभ करावा लागतो. तेने नाळके रस भरे, तो सर्वांगा माझी संचरे, जेथीचा तेथ मुरे प्राण पवने, तातलिये मुसे, मेन निघोने जाय जैसे, मग ओकोंदली राहे रसे ओतलेनी, तैसे पिंडाचिनी आकारे, ते कळाची कावतरे, वरी त्वचेचिनी पदरे पांगुरली असे. मग त्या पुरुषाची असणारी शरीराची कांती कशी होते, याकरिता ज्ञानोबारांनी पहिलं उदाहरण दिलं आहे. ज्याप्रमाणे सूर्यावर ढगांचा पडदा आला की सूर्याचा प्रकाश हा झाकला जातो, पण ढगांचा पडदा जर दूर झाला तर त्याची कांती जी गेलेली आहे ती सगळी कांती धारण करून तो पुन्हा प्रगट होतो. किंवा दुसरा पाठ जर घेतला तर त्याची सूर्याची जी काही कांती आहे म्हणजे प्रकाश आहे, धरू नये, आता तो कुणालाही प्रकाश आवरता येत नाही. तसंच ज्ञानोबा म्हणतात, त्वचेचा वरवर असणारा जो काही पापुद्र आहे तो लसे म्हणजे झडून जातो. जसं धान्याच्या वरती कोंडा असावा, मळणी यंत्राच्या माध्यमातून तो कोंडा निघून जातो, तसं त्याच्या अंगावर असणारी जी काही सुकलेली त्वचा, जो पापुद्र आहे तो निघून जातो आणि त्याला नूतन कांती प्राप्त होते. मग उत्प्रेक्षा अलंकाराच्या माध्यमातून ज्ञानोबांनी त्याचं पुष्कळ वर्णन केलं आहे. काल तो सगळा आपण भाग पाहिला आहे की जणू काही तो स्फटिकमण्याचं स्वतःची मूर्ती आहे. रत्नाच्या बीजाला निघालेला कोंब इतका तो तेजस्वी आहे. अशा अनेक उपमा दिल्या. सगळ्या उपमा दिल्यानंतर ज्ञानोबाराय एक उपमा सांगतात, तो कनकचंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना सासिन्नला मळा कोळिकेचा, होका शारदीयेचिनी ओले. शरद नावाचा ऋतू आहे. त्या सगळ्या ऋतूमध्ये बरवा ऋतू कोणता असेल तर शरद ऋतू. ज्ञानोबारा म्हणतात, ऋतू बरवा शारदो, शारदी पुढती चांदू, चंद्री जैसी संबंध पौर्णिमेचा. सगळ्यामध्ये ऋतू शरद ऋतू चांगला. त्या शरद ऋतूमध्ये चंद्र असावा आणि चंद्राला सुद्धा पुन्हा पौर्णिमेचा संबंध असावा. म्हणजे थोडक्यात कोजागरी पौर्णिमा असावी. मग त्या कोजागरी पौर्णिमेला शारदीयेचेने ओले, शरद ऋतूच्या ओलाव्यानी जसं चंद्रबिंब पाळलेले, ज्याप्रमाणे चंद्रबिंब पालवलं जातं किंवा पसरलं जातं तसा तो योगी पुरुष दिसतो. किंवा दुसरी उपमा दिली होती का तेजची मूर्त बैसले आसनावरी, मूर्तिमंत तेज एखाद्या आसनावर बसावं आणि मग जसं ते तेज आसनावर विराजमान झाल्यानंतर आपल्याला शोभून वाटावं, अगोदर ते तेज आहे. आणि मग आसन म्हणजे काही सामान्य आसन घ्यायचं नाही. ज्या आसनाला रत्नजडित सगळे भाग लावलेले आहेत अशा सुवर्णासनावर ज्याला रत्नाची कोंदण लावलेले आहे आणि त्याच्यावर एखादं तेज विराजमान व्हावं, जसं ते चकाकतं तैसे शरीर होय, तसं त्या योगी पुरुषाचं नूतन शरीर होतं. आणि ज्ञानोबारा म्हणतात हे कधी होतं, त्याला एक कालावधी आहे. यातला एक थोडासा विनोद सांगतो. योगी पुरुषाच्या अंगात असणारी कुंडलिनी शक्ती आहे ना, जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, ज्या काळामध्ये कुंडलिनी शक्ती चंद्रामृताचं प्राशन करते तेव्हा त्याचं शरीर असं होतं. मग देहाकृती बिहे कृतांतगा. आणि मग देहाच्या आकृतीला पाहिलं की काळाला सुद्धा भीती वाटते. याचा अर्थ असा होतो की या योगाने मार्गाने जाणारा पुरुष अमरत्वाला प्राप्त होतो.
आता त्याची इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत काळ त्याच्या देहाला धक्का लावू शकत नाही. म्हणून तर चांगदेव महाराजांनी 14 वेळा काळाला माघारी परतून लावलं की नाही. वास्तविक आत्मज्ञान मिळाल्या वाचून समाधान होत नाही. योगी पुरुष एखादा योग मार्गामध्ये जरी श्रेष्ठ झाला तरी एका आत्मज्ञाना वाचून ते जीवनसुद्धा अपूर्णच राहतं. कुंडलिनीने चंद्रामृताचं प्राशन केलं तर शरीर असं होतं. याचा अर्थ असा आहे की आपण शरीरामध्ये कोणतं पेय पदार्थ पितो यावर आपल्या शरीराची कांती अवलंबून आहे. जेव्हा माणसं वारंवार दुसरेच पेय पदार्थ पितात मग त्यांची शरीराला पाहिल्यानंतर काळ घाबरत नाही. उलट काळाला सुद्धा ते शरीर घेण्याकरता किळस वाटत असेल. भाग सोडून द्या. देहाकृती बिहे कृतांतगा हे प्राशन करण्यावर अवलंबून आहे. इथपर्यंत आपण भाग पाहिला. आता पुढचं चिंतन पहा. वार्धक्य तरी बहुडे तारुण्याचे गाठी विगडे लोपली उघडे बाळदशा. आता चंद्रामृताचं प्राशन त्या कुंडलिनी शक्तीला मिळालं आणि तिने त्या अमृताचं प्राशन केल्याबरोबर संपूर्ण तो अमृताचा ओघ सगळ्या शरीरामध्ये पसरायला प्रारंभ झाला. अगोदर शरीर तेजस्वी झालं. आतापर्यंत कुंडलिनी मागे मागे जे काही शरीरातले भाग प्राशन केले होते, जसं की तिने सप्तधातूंचं सेवन केलं, मांसल भागालाही खाऊन टाकलं, 1-2 घास तिने हृदयाचे सुद्धा खाल्ले होते, ते सगळेच्या सगळे अवयव त्याला पुन्हा प्राप्त होतात. कसे? पहिल्यांदा काय होतं? वार्धक्य तरी बहुडे. बहुडे म्हणजे माघारी फिरणं असा एक अर्थ होतो. माघारी फिरणे, मागे फिरतं. शरीराचा एक नियम आहे. आपण जर एखाद्या चक्राला गती दिली तर जोपर्यंत त्या चक्रामध्ये शक्ती आहे तोपर्यंत ते चक्र थांबत नाही. समजा आपण पंखा चालू केला, आपण त्याची कळ म्हणजे बटन, इंग्रजी शब्द आहे, मराठीतला कळ, तर ते जर आपण बंद केलं तर जोपर्यंत त्याच्यामध्ये विद्युत शक्ती आहे तोपर्यंत त्याची गती थांबत नाही. गतिमान सगळा संसार आहे. सगळा संसार गतिमान आहे. या मृत्यू लोकामध्ये कुणालाही काहीही थांबवता येत नाही. त्यामध्ये एक वेळ थांबवता येत नाही. का थांबवता येते? वेळ आपल्या हातामध्ये नाही आहे, थांबवता येत नाही. एखाद्या रेल्वेला तुम्ही थांबवू शकता किंवा साखळी ओढून, पण त्यालाही दंड लागतो बरं. चुकीचं कारण जर असेल तर रेल्वे थांबवता येईल, विमानही थांबवता येईल प्रसंगाला, पण वेळ थांबवता येत नाही. म्हणून तर याला संसार म्हणतात ना. तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती मनोनिया ते म्हणते अश्वत्थ. गेलेला क्षण परत येत नाही, म्हणून वेळेला थांबवता येत नाही. आणि जसं वेळेला थांबवता येत नाही, वेळ म्हणजेच आयुष्य आहे, तसं आयुष्याला सुद्धा थांबवता येत नाही. किती जरी आपण प्रयत्न केला तर या शरीरामध्ये षडभाव विकार आहेत. त्यामध्ये पहिला विकार जायते, अस्ति, वर्धते हा विकार आहे. विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. किती एखाद्याने प्लास्टिक सर्जरी जरी केली तरी वार्धक्य काही थांबत नाही, ते चालूच राहणार आहे. फक्त योगी पुरुष त्याला अपवाद आहे. वार्धक्य तरी बहुडे, जी काही वृद्ध अवस्था, जरा अवस्था, ते माघारी फिरते. म्हणजे काय? वार्धक्य येण्याचं थांबतं त्या पुरुषाचं. तारुण्याची गाठी विगडे, जे काही तारुण्याची गाठी हा वाक्प्रचार आहे. गाठी म्हणजे संबंध. तारुण्याचा संबंध तुटतो. म्हणजे आता तो तरुण अवस्थेमध्ये साधनेला प्रारंभ करतो. वास्तविक असं आहे, बालपणातून तारुण्यात येतो, म्हणजे बालपणातून तरुणपण आणि तरुणपणातून म्हातारपण. पण योगी पुरुषाने साधना कधी केली आहे? तारुण्यामध्ये. बालपण तर कधीच माघारी गेलेला आहे. मान्य की पुढची वार्धक्य अवस्था येणार नाही, परंतु ज्ञानोबारा म्हणतात अपवाद आहे. वार्धक्य माघारी फिरतं, तारुण्याचा संबंध तुटतो, तारुण्याची गाठी विगडे, आणि मग काय होतं? लोपली बाळदशा उघडे. जी लोपायमान झालेली, लुप्त झालेली बाळदशा ते आता पुन्हा प्रगट होते. म्हणजे हा महात्मा बालवत होतो.
जसे लहान मुलाची कांती असते ना, तुम्ही लहान मुलांची त्वचा बघा, एकदम मृदू असते, स्वच्छ. डोळे तर पाणीदार असतात बघा, एकदम स्वच्छ असतात, सगळं चांगलं असतं. दातसुद्धा नवीन असतात, नख तेजस्वी असतात, तळपायसुद्धा त्याच्या भेगा पडलेल्या नसतात पायाला. लहान मुलाची कांती खूप सुंदर असते, कारण तो निर्विकार असतो. निर्विकार असल्यामुळे त्याच्यावर सगळेजण प्रेम करतात. मग याचीसुद्धा जी काही लोपलेली बाळदशा आहे ती पुन्हा त्याला प्राप्त होते. मग काय काय होतं बघा आता. वयसा तरी तुले वरी, एरवे बाळाचा बळार्थ करी. दुसरा पाठ आहे, बळाचा बळार्थ करी, धैर्याची थोरी निरुपम. वयसा, वयसा म्हणजे वय. वयसा तरी तुले वरी, वय तर त्याचं इथपर्यंत आहे. कुठपर्यंत आहे? बालपणातून तरुणपणात, आणि तरुणपणातून पुन्हा आता वार्धक्य दशेकडे वाटचाल आहे. वय तर त्याचं इथपर्यंत आलेलं आहे. लहान वय नाही त्याचं, म्हणजे वय मोठं आहे. पण मोठं जरी वय असेल तर पहिला पाठ जर घेतला आपण, बाळाचा बळार्थ करी, तर बाळाच्या ठिकाणी जे बळ असतं ना, बाळाच्या ठिकाणी जे सामर्थ्य असतं, लहान मुलात सामर्थ्य काय आहे? निर्विकारता, रोदनम, मृदुता, सुंदरता. हे बाळाच्या जे बळ नावाचा शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ त्याच्या ठिकाणी प्रगट होतो. बाळाचा बळार्थ करी म्हणजे बाळाच्या ठिकाणी जे जे बळ असतं त्या बळाचा अर्थ अभिप्राय त्याच्या ठिकाणी प्रगट होतो. म्हणजे थोडक्यामध्ये तो बालवत होतो. जसं की बाळाचं बळ काय? सौंदर्य. तर त्या बाळाच्या सौंदर्याचाही अर्थ त्याच्या ठिकाणी अभिव्यक्त होतो. हा एक पाठ आहे. दुसरा पाठ आहे, बळाचा बळार्थ करी. जगामध्ये जे काही बलवान पुरुष आहे त्या बलवान पुरुषाच्या बळाचा जो जो विषय असेल, ताकदीचा विषय, ते सगळ्या ताकदीचे विषय हा सुद्धा पूर्ण करतो. म्हणजे बलवान व्यक्तीकडून जे जे कार्य होतं ते कार्य योगी पुरुषाकडून सहज होतं, सहज. म्हणून तर मग आता बलवान पुरुष आहे. अनेक बलवान पुरुष आपण लावले तर ते बलवान पुरुष भिंत ओढू शकतात. ज्ञानोबा आहे, भिंत चालवू शकतात. बळाचा बळार्थ करी. किंवा जे बळ कोणा तुकोबारायांचं प्रमाण आहे बघा, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ आहे का कोणाकडे? हे बळ जगात हे बळ कोणाकडेच नाही. रेड्याला खरं तर बोलताच येत नाही, आणि जर बोलला तर वेलकम वगैरे काही म्हणणार नाही. कठीण असणारा ऋग्वेद आहे, आणि त्या ऋग्वेदाचं उच्चारण त्याच्याकडून करून घ्यायचं. म्हणजे बलाचा बलार्थ, बाळाचा किंवा बळाचा बळार्थ करी. बळ शब्दाचा खरा अर्थ त्यांच्याकडे प्रगट होतो. बलवान पुरुषाकडे जे बळ, ते जे कार्य करू शकतात ते हेही कार्य करतात. किंवा जर पहिलाच पाठ घेतला तर बाळाच्या ठिकाणी जे जे बळ दिसतं ते सगळं बळ योगी पुरुषाकडे आपल्याला दिसतं. सुंदरता, कोमलता, मृदुता, हे सगळं आकर्षकता. वय तर फार मोठं आहे, पण सगळ्या प्रकारचे कामं तो करतो. धैर्याची थोरी निरूपम, आणि त्याच्या ठिकाणी असणारा जो धैर्य, या बाबतीतली उपमा देता येणार नाही. थोरी म्हणजे मोठेपणा, निरूपम, धैर्य तर एवढं मोठं आहे की त्याला उपमा देता येणार नाही. सहज उदाहरण सांगतो, लक्षात येईल. चांगदेव महाराजांचा जन्म झाला नारायणडोह नावाच्या गावामध्ये, आणि बालपणापासून विद्याभ्यासित जीवन, सगळ्या प्रकारचे ग्रंथ त्यांनी शिकले. व शिकल्यानंतर आता योग्य वयामध्ये आले. योग्य वयामध्ये मुलगा आला की त्याला मागणी भरपूर येतात. त्यातल्या त्यात निर्व्यसनी असावा, आस्तिक असावा, माळकरी असावा, मग तर फारच. विद्यावान जर असेल तर मग त्याला पहिलं प्राधान्यक्रम असतं. मग गावोगावीचे लोक यायचे आणि चांगदेव महाराजांच्या वडिलाला विनंती करायची की आमची मुलगी तुम्ही सून म्हणून स्वीकारा. मी आता 100 होण्याचा संकल्प देतो आहे. दुसरा मनाचा मी 1000 होऊन आत्ताच देतो आहे. मग चांगदेव महाराजांना विचारलं, एवढ्या मागणी येतात, करायचं का लग्न? त्याने नाही, उद्या कोणता ग्रंथ शिकायचा ते सांगा. गावातले म्हणे, शिकायसारखं काय राहिलं? जे जे आम्हाला येतं ते सगळं तुम्ही शिकले, फक्त योग तेवढा राहिला बुवा. मग उद्या शिकवा म्हणे. चांगला मुहूर्त आहे उद्या द्वादशीचा, उद्या शिकवा. ते म्हणे आम्हाला प्रवचनं भरपूर आहे, त्यामुळे योग शिकायचा काही योग आमच्या जीवनात आला नाही. इकडंच कार्यक्रम भरपूर आहे,
कुठे योगाला वेळ आहे आमच्या जीवनामध्ये? म्हणून शिकवेल कोण? तुम्हाला वाराणसीला जावं लागेल, चला म्हणे. आणि मग चांगदेव महाराज वाराणसीला निघाले तर पंचक्रोशीमध्ये बातमी पसरली. सगळ्या लोकांनी विनंती केली, महाराज आम्हाला तर काही जीवनामध्ये योग आला नाही, पण तुमच्या सहवासामध्ये आमची यात्रा चांगली होईल, येऊ का आम्ही? चला म्हणे, काय हरकत नाही. अशी ती यात्रा वाढत वाढत गेली. कारण यांना सगळ्या औषधाचं ज्ञान होतं. सिद्धीचा वापर केल्यामुळे नवसही फळीभूत व्हायचे. आणि मग असा जर प्रचार झाला तर गर्दीला काय कमी? चालणार, आणि त्यांनी चालणाऱ्या व्यक्तीचे सगळे पैसे यांनीच भरले. म्हणजे जायचं मोफत, खाण्यापिण्याची काही कमतरताच नाही. एखादा थकला की पाठीवर घ्यायचं, एखाद्याला आजार झाला की औषधं यांनीच द्यायचं. आणि इतका चोख बंदोबस्त जर असेल आणि इच्छाप्रमाणे फलही मिळतं ना सिद्धीचा वापर करून, गर्दीला काय कमता राहतं. यात्रा वाढत वाढत गेली. मला धैर्य सांगायचं आहे. आणि मग चांगदेव महाराजांच्या स्वागताला वाराणसीतले ज्येष्ठ लोक आले. विचारलं म्हणे, इथं कोणीतरी योगी पुरुष राहतो? ते म्हणे, आम्हाला तर काही माहिती नाही, पण या नगरीमध्ये एक अत्यंत वयोवृद्ध व्यक्ती, आपण त्यांना विचारू. तिथपर्यंत गेले. त्यांना विचारलं, आम्ही असं ऐकलं इथं कोणीतरी योगी राज आहेत. म्हणे, हो आहेत, एका गुंफेमध्ये राहतात. म्हणजे तुम्ही पाहिले का? म्हणजे मी नाही पाहिले. मग मला माझ्या आजोबांनी सांगितलं होतं. म्हणे, मग त्यांनी पाहिले असेल? नाही, त्यांना सुद्धा त्यांच्या आजोबांनी सांगितलं. अरे मग हे कुठपर्यंत? 8 वाजेपर्यंत हेच का? त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं, असं आहे का? म्हणे, त्यांना पाहिलं कुणीच नाही, पण आम्ही फक्त कानाने ऐकलेलं आहे. कुठे राहतात? म्हणे, एका विवरामध्ये राहतात, पण तिथं जाऊ नका म्हणे कोणी. का? त्या विवरामध्ये कोणी येऊ नये, साधनेला विक्षेप प्रतिबंध करू नये, याकरिता त्या योगी राजाने त्या विवराच्या दरीच्या भागामध्ये हिंस्र असणारे श्वापद लावून ठेवले. हिंस्र श्वाप नरभक्षक वाघ आहे, विषारी अजगर सर्प नाग आहेत, त्याच्यापुढं भूत वेताळ हे सगळे त्याने लावून ठेवले आहे. म्हणून एकाच्या तावडीतून सोडला की दुसरा भक्षण करतो म्हणजे करतो. चांगदेव महाराज म्हणे, मी जाणार म्हणजे जाणार. बाकीचे लोक, आता यात्रा झाली होती, महाराज कशाला जाता संकटामध्ये, आपलं गावाकडे जाऊन नवीन सप्ताह प्रारंभ करू, काय इथं? नाही म्हणे, मला जायचं आहे, महिनाभर माझी वाट बघा, नाही आलं तर तुम्ही माघारी निघून जा. मग चांगदेव महाराजांनी एवढी संकट असतानासुद्धा त्या योगी राजाचं दर्शन घेण्याकरता प्रयत्न केलाच. सामान्य नव्हतं ते. निळोबांनी वर्णन केलं आहे, घरा माझी घरे, द्वारा माझे द्वारे, विवरात विवरे लक्षवरी. इथपर्यंत होते ते. घरामध्ये घरं लाखापर्यंत, दरवाजामध्ये दरवाजे लाखापर्यंत, आणि भुयारात आणखीन कितीतरी भुयार असे लाखापर्यंत. घरा माझी घरे, दारा माझी दारे, विवरात विवरे लक्षवरी. स्तंभन नावाच्या विद्येचा वापर करून सगळे खांबाप्रमाणे थांबविले. आणि मग चांगदेव महाराज तिथपर्यंत गेले. याला धैर्य लागतं, धैर्य. आपल्या घरातली लाईट जरी गेली तर माणसं घराच्या बाहेर निघत नाही. इथं विवरात विवर प्रवेश करायचा आहे. धैर्याची थोरी निरुपम. प्रचंड प्रमाणातलं धैर्य असतं. आता ज्ञानोबा त्याला जे नवीन अवयव येतात की नाही, पाठीमागं होतं, नखीची ही सत्व काढी. नखातला सुद्धा सार भाग त्या कुंडलिनी शक्तीने अगदी ओरपून काढलेला होता. तर आता नवीन नख मिळतात, पण त्या नखाला जी उपमा दिली ज्ञानोबाऱ्यांनी ती इतकी अपूर्व आहे की त्याची कल्पनासुद्धा आपल्याला करता येणार नाही. काय उपमा आहे बघा तुम्ही. कनकद्रुमाच्या पालवी, रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निगती. नवी नख नवीन येतात, ती सुद्धा असे वेड्या वाकड्या आकाराची नाही. नवी आणि पुन्हा बरवी, त्या नखासुद्धा बरवी प्रकार असतात ना, म्हणजे दिसायला सुद्धा ते सौंदर्य आहे. नखाचं सौंदर्य असं असावं, थोडंसं सांगतो भाग आता. इतकं नखाचं सौंदर्य चांगलं असावं, त्याला नख पालिश लावायची गरज पडू नये, इतकं सौंदर्य ते चांगलं असावं. बघा आता, कनकद्रुमाच्या पालवी. द्रुम म्हणजे झाड. झाड कोणतं आहे? आता ते ज्ञानोबा श्रीमंत आहे बुवा. जयाची द्वारी पिंपळच आहे. कनकद्रुमाच्या, सोन्याचं झाड असावं, त्याला पुन्हा वसंत ऋतू आता आलेला आहे, पालवी फुटावी, आणि त्या पालवी फुटल्यानंतर त्याला कळिका यावी.
झाडाला पहिल्यांदा पालवी चांगली येते, पालवीनंतर लिंबाला सुद्धा मोहर येतो, आंब्याला सुद्धा मोहर येतो, कळीचा येते आणि कळीच्या नंतर त्याला फळं लागतात. तर जसं एखादं सोन्याचं झाड असावं, त्या सोन्याच्या झाडाला रत्नकळिका, रत्नाची कळी यावी. कळी किती कल्पना आहे, झाड सोन्याचं अगोदरच महाग, त्या सोन्याच्या झाडाला पुन्हा रत्नाची कळी यावी आणि ती सुद्धा नित्य नवी कळी, सुकलेली नाही, नित्य नूतन असणारी रत्नाची कळी जशी सोन्याच्या झाडाला लागावी, ही झाली उपमा. आता ज्ञानोबा म्हणतात त्याचं शरीर सोन्याप्रमाणे आहे आणि त्या सुवर्णप्रमाणे शरीर असणाऱ्या योगी पुरुषाच्या अंगातून जे नख येतात ते रत्नाच्या कळीप्रमाणे आहे. उपमा तशी आहे बघा. कनकद्रुमाच्या पालवी, रत्नकळिका नित्य नवी, हे झालं उदाहरण. नखे तैसी बरवी, नवी निगती. नवीन नख त्याच्या अंगातून बाहेर पडतात. काय तेजस्वी असेल बरं. आता ज्ञानोबांनी त्यांच्या नखाला ही उपमा दिली आहे की सोन्याच्या झाडाला पालवी, त्या पालवीतून रत्नाची कळी प्रगट व्हावी, तशी त्याचे नित्य नूतन असणारे चांगल्या आकाराचे सुंदर नख बाहेर पडतात शरीरातून. नवीन गती म्हणजे नख पहिल्यांदा नवीन येतात. म्हणजे दात, वा दातही नवीनच येतात. दात ही आन होती. आता सगळ्या उपमा श्रीमंत आहे. सोन्याची, रत्नाची, त्याच्यानंतर हिरे, पुढे माणिक, पुढे मोती, असे क्रमक्रमाने आले बघा. हिरे, माणिक, मोती असं क्रम लावला ज्ञानोबारायांनी. पहिल्यांदा हिरे, नंतर माणिक आणि बरोबर नंतर मोतीच येतात, अशी उपमा लावली आहे क्रमाक्रमाने. याला श्रेष्ठ चिंतन असं म्हणतात. ते क्रमही लावता आला पाहिजे, म्हणजे श्रेष्ठ क्रमाक्रमाने तो क्रम चढत चढत गेला पाहिजे. दात ही आन होती. आन म्हणजे काय, दुसरे. आपल्याला कितीदा दात येतात, दोनदा येतात. पहिल्यांदा दुधी दात असतात, ते पडतात, नंतर दुसरे मजबूत दात येतात आणि सगळ्या शेवटी अक्कल दाढ येते. सगळ्या शेवटी येतं खरं आहे, म्हणजे काहीला लवकर येते, काहीला उशीर येते. तो त्याचा अधिकाराचा विचार आहे, म्हणजे हे काही विनोद म्हणून नाही, खरं आहे ते. काही काहींना 20-21व्या वयामध्ये येते अक्कल आणि काहींना 45 वयाच्या पुढं गेल्यानंतर अक्कल दाढ. पण ज्याला उशीर अक्कल दाढ येते ना, त्याचे दाढ जास्त दुखते, कारण अक्कलच उशीर आलेले आहे. अक्कल दाढ उशीर येते ना असं म्हणतात. आपल्याला माहिती नाही, मग ते प्रचंड वेदना त्याच्या होतात. सोडून द्या, त्यानिमित्ताने आपले दात दिसले. दात नवीन येतात ना. पहिल्यांदा दुधी दात असतात, नंतर दुसरे येतात. दुसरे पडले की तिसरी येत नाहीत आणि ते कवळी बसावी लागते. तिसरी येत नाही, योगी पुरुषाला येतात. दातही आन होती. दातसुद्धा त्याला नवीन येतात, नवीन. ज्ञानोबा म्हणतात परंतु ते सामान्य नसतात, अपाडे परी, परंतु अपाडे म्हणजे अपूर्व असतात आणि साने जती म्हणजे लहान आकाराचे असतात. दाताचं सुद्धा सौंदर्य आहे बरं. सौंदर्यशास्त्रामध्ये मुखाची रचना आहे, त्याच्यामध्ये दाताचा सुद्धा प्रकार सांगितला आहे. म्हणून अपाडे, अपाडे म्हणजे अपूर्व. त्याचे दात स्वच्छ असतात, त्याचे दाताचे प्रकाश कांती प्रगट होते, त्याला दंतकांती म्हणतात. दात ही आन होती परी अपाडे सानी जती. कसं, जैसे दुबाही, दुबाही म्हणजे दोन्ही बाजूला, बैसे पांती, पांती म्हणजे पंगत. जणू दोन बाजूला आपण हिऱ्यांची पंगत लावावी. पंगत दोन्ही बाजूला आपण असे हिरे. आता हिरे काही सामान्य मिळतात वे, महाग आहे. आणि जसे या बाजूला 16 हिरे, दुसऱ्या बाजूला 16, किती झाले, 32 आहे ना दात. मग 32 असणाऱ्या हिऱ्यांची जशी पंक्ती बसावी तसे त्याचे दात असतात. दामाजी पंतांनी सगळं असणारं धान्याचं जे कोठार आहे ते लोकांच्याकरता वाटून दिलं. पहिल्यांदा एक ब्राह्मण आला होता पंढरपुरातून, तर आला मग जेवायला बसवलं, तर जेवणाचा घास घेतला आणि तो रडू लागला. मग काय झालं रडाला, महाराज मी जेवतोय हो, माझं कुटुंब, मुलं सगळे उपवाशी आहे. रडू आलं त्याला. दामाजी पंत म्हणले काळजी नको करू, वर्षभर पुरेल एवढं धान्य मी तुझ्यासोबत आताच पाठवितो, फक्त तो शांत मनाने जेवून घे. तो जेवला आणि पंढरपुरात आला. दुष्काळच पडलेला होता.
गाडीवर धान्य पाहिलं आणि जे लोकांनी लूटमार केली त्या धान्याची, तो मला प्रारब्धाने दिलं होतं. मला प्रारब्धाने दिलं, पण कर्माने नेलं ना माझ्या. म्हणजे धान्य माझ्या नावाने आलं आणि पंढरपुरात कणच नाही खायला तर लोकांनी लुटलं. तेव्हापासून वारकऱ्याला ही सवय लागली. असं जर वारीमध्ये एखादी केळीची हातगाडी जर आली ना वाटायला, तर त्या बिचाऱ्याला असं वाटतं एक 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 फळं वाटावं. यांना कुठं दम निघतो, दिंडी पुढं चाललेली असते. नशीब त्याला कोणी वाट देत नाही, नाही तर त्याचे कोणीतरी हातपाय नेले असते. असं भावनाच ठेवत नाही, काय दम नाही, काय नाही, काय नाही. संस्कारच तसे लागलेले असे. दिसलं की जसं काय आपल्या हक्काचंच आहे ते. काही कशी करत आहे फार प्रचंड, जाऊ दे सोडून द्या विषय. ते पंढरपुरामध्ये धान्याचं सगळं गाडी लुटली आणि मग त्यांनी विचारलं हे धान्य आणलं कुठून? ते म्हणले दामाजी पंथाने मला दिलं होतं मंगळवेढ्यावरून. सगळे पंढरपुरातले लोक मंगळवेढ्याला. मग दामाजी पंथाने विचार केला दुष्काळ आहे, धान्य आहे पण सरकारचं आहे ना, बिदरच्या दरबारातल्या त्या राजाचं आहे, काय करावं, जाऊ द्या. सगळ्यांचे प्राण वाचत असेल आणि आपल्याला मृत्यूदंड आला तरी काही हरकत नाही. भक्तायसे जानाचे देह उदास. सगळं धान्याचं गोदाम वाटून दिलं. मग आता चांगलं कार्य केलं की नाही? मग काही लोकांना चांगलं सुद्धा सहन नाही होत. त्यांनी त्या राजाचे कान फुकले. म्हणे एक सरदार जर असे तुमच्या आज्ञा न घेता वागला तर बाकीचे वागतील की नाही? चला आणा म्हणे पकडून आणायचं. ते फरमान निघालं. आता लक्षात आलं की आपल्याला देहदंडाची शिक्षा होणार. विनंती केली मला पांडुरंगाचं एकदा दर्शन घेऊ द्या. चंद्रभागेचं स्नान, पंढरी क्षेत्राची प्रदक्षिणा केली. पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं आणि कडकडून आलिंगन दिलं. देवा आता ही शेवटची भेट आहे, याच्यानंतर देह जातो याचं मला दुःख नाही वाटत, पण आता भक्ती नाही घडणार ना. आणि निघाले. भगवंताने विचार केला आपल्या भक्तावर संकट आलं ना, आपण जर गप्प बसलो तर कोणीच जगामध्ये भक्ती नाही करणार. आणि योगक्षेमम व हाम्यम प्रतिज्ञा व्यर्थ होईल. नमे भक्त हा प्रणश्यती, या वचनाला काय सफलता राहणार आहे? भगवान दामाजीचा झाला पाडेवार. भगवान सेवक झाले. दामाजी पंत दरबारात येण्याच्या अगोदर हजर. हातामध्ये काठी आहे, खांद्यावर घोंगडी, कमरेपासून गुडघ्यापर्यंत धोतर नेसलेले परमात्म्याने. आणि तिथं त्या दरबारात जाऊन त्या राजाला मुजरा केला का काही जरी झालं तर माझ्या भक्ताला पगार देणारा हा आहे. भक्ताला पगार वेतन देतो की नाही, पण भक्तासाठी परमात्मा नमस्कार करू शकतो. कुणाला सुद्धा नमस्कार केला. आणि कसं काय आले? म्हणे काय नाही, दामाजी पंताने जे धान्य लोकांच्याकरता लुटलं त्या धान्याची रक्कम तुम्हाला देण्यासाठी मी आलो आहे. मला उशीर झाला आणि ते तुम्हाला कळालं नाही म्हणून तुम्ही फरमान पाठवलं. म्हणजे कुठे आहे रक्कम? तर कमरेला थोडीशी एक पिशवी होती, याच्यात रक्कम आहे. सगळे दरबारातले लोक हसू लागले. म्हणे अरे त्या धान्याचा हिशोब, मैपती महाराजांनी त्या धान्याचा हिशोब पण दिला आहे बरं, की या गोदामामध्ये किती रुपयाचं धान्य होतं. आता मला संख्या लक्षात नाही, पण बहुतेक एक ओवीस आलेली आहे. पूर्वी पाठ केली होती, मला आता लक्षात नाही बघा. प्रचंड प्रमाणातला पैसा होता. एवढं मोठं धान्याचं गोदाम आणि त्याचे पैसे एवढ्या पिशवीनं कसं काय भागणार आहे? भगवान म्हणाले तुम्ही फक्त मोजून तर घ्या. सामान्य आकाराची पिशवी होती. आणि जेव्हा दरबारामध्ये ओतायला प्रारंभ केला, रिचवायला प्रारंभ करत असताना एवढा मोठा ढिगारा झाला. दामाजी पंतांचे सेवक आहेत, म्हणजे तुमचं जेवढं धान्याचं मोबदला असं तेवढा मोजून घ्या आणि पावती करा. त्यांनी सगळे कारकून लावले, ते मोजून घेतले. दामाजी पंताकडून आलेले सगळे पैसे पोचले. असा त्या राजाने शिक्का मारला. आणि जाता जाता भगवंताने स्मित हास्य केलं. दातही आन होती परी अपाडी सानी जती, जैसे दुबाही बैसे पांती हिरे यांची. जणू काही हिऱ्यांची ओळ बसावी दोन बाजूला. भगवंताने मुखकमल उघडलं, जे दाताचा प्रकाश पडला. नुसत्या दाताच्या प्रकाशावर राजा बेभान. त्याने आतापर्यंत असं हास्यच पाहिलं नव्हतं. विसरून गेला ना तो नुसतं हास्य पाहिल्याबरोबर. आणि मग दामाजी पंत आले तर ते मला ते सेवक दाखवा म्हणे तुमचा. पण कोण सेवक? म्हणे ज्याच्याकडे तुम्ही रक्कम पाठवली होती. पण नाव काय सांगितलं? म्हणे विठू महार. माझा सेवक? नाही राजा, तुझं भाग्य आहे, तो माझा सेवक नव्हता. सगळ्या अनंत ब्रह्मांडाचा तो मालक होता. दामाजीचा झाला पाडेवार. भगवंताचे जशा दातांचा प्रकाश आहे
तसा योगी पुरुषाला सुद्धा तोच भाव प्राप्त होतो. दात ही आन होती परी अपाडी सानी जती, जैसे दुबाही बैसे पांती हिरे यांची. दातांचं वर्णन सांगितलं. आता ते पाठीमागं नाही का ओवी आली होती, कोणती? त्या ओवीचा भाव सांगत असताना, अस्थींचे नळे निरपे शिरांचे हिर ओरपे, तव बाहेरी विरुडे करपे रोमबीजांची. त्या रोमबीजांची जी वाढ होती आहे तर ती सगळी वाढ करपली होती का नाही? आता करपत नाही. अमृत मिळाल्यामुळे त्या बीजांना अमृतत्व प्राप्त झाल्यामुळे नवीन रोम केस निघतात. कसे? मानी कुलियांची या कनिया, सावियाची अनुप्रमानिया, तैसिया सर्वांगी उधवते आनिया, रोमांचिया. आनिया म्हणजे अनुकुचीदार टोक, पण कशांचे? रोमांचिया आनिया. आनिया म्हणजे अनुकुचीदार असणारे टोक, रोमाचे अग्रभाग ज्याला म्हणतात. कसे? मानी कुलियांचिया. मानी कुलिया म्हणजे माणिक नावाचं रत्न, आणि ते कसं आहे? मानी कुलियांचिया कनिया. माणिक नावाचं रत्न आणि त्या रत्नाचे लहान लहान भाग असावे, त्याला कनिया, कण म्हणतात. कण. माणिक नावाच्या रत्नाचे लहान लहान कण असावे. मग त्या कणाचा आकार कसा? सावियाची. सावियाची म्हणजे सहजच. अनुप्रमाणिया. अणु नावाचं प्रमाण म्हणजे अत्यंत लहान आकाराची माणिक नावाच्या रत्नाचे लहान आकाराचे कण असावे. जसे ते तेजस्वी दिसतात तैसिया, तशा प्रकारे सर्वांगी उद्धवती. सर्वांगावर उद्धवती म्हणजे उद्भवतात. पण काय उद्भवतात? रोमांची आनिया. रोमांचे असणारे अग्रभाग सर्वांगावर प्रगट होतात, जे अगोदर जळाले होते. अगोदर सगळे करपे असं म्हटलंय की नाही, पण आता सर्वांगावर जसे माणिक नावाच्या रत्नाचे लहान लहान आकारातले कण असावे, तसं सर्वांगावर रोमांच्या असणारे अग्रभाग प्रगट होतात. म्हणजे इतके त्याचे रोम केससुद्धा इतके तेजस्वी दिसतात. तर तेल लावायची गरज नाही आहे. किंवा बाजारामध्ये मिळणारे अनेक प्रकारचे पदार्थ आहेत ना, सर्वात जास्त खर्च कशावर होतो लोकांचा सध्याला? सौंदर्य प्रसाधनावर. सौंदर्य आतून पाहिजे, बाहेरून काय घेताय? हे आतून मिळणारं सौंदर्य आहे. त्याला काय बरेच आता इंग्रजी शब्द आपल्याला नाही वापरता येते, जाहिरातीच पाहत नाही ना आपण. ते टी व्हीवर बघा कीर्तनं लागतात, तर ते खरं कीर्तन ऐकणाऱ्याची कमाल समजतो आपण. धैर्याची थोडी निरूपम. का बरं? इथं एखादा व्यक्ती उठला तरी आपल्याला विक्षेप होतो, मोबाईल वाजला तरी विक्षेप होतो, आणि टी व्हीवर कीर्तन भक्त ऐसे जाना जे देही उदास अभंग हा, आणि जाहिराती सगळ्या साबणींच्या, सगळे सौंदर्य प्रसाधनं म्हणजे देहाची आसक्ती वाढवणाऱ्या जाहिराती, आणि कीर्तन चालू आहे भक्त ऐसे जाना जे देह उदास, म्हणून ऐकणाऱ्याची कमाल आहे. असो, मानी कुलियांची या कनिया, सावियाची अनुप्रमानिया, तैसिया सर्वांगी उधवती आनिया, रोमांचिया. इथपर्यंत रोम सांगितले, दात सांगितले, नख सांगितले. आता पुढे करचरण तळे, जैसे का रातोत्पले, पाखाळी व होती डोळे, काय सांगो. ज्ञानोबा म्हणतात त्याच्या डोळ्याचं काय सांगावं, वर्णन काय करावं. किती स्वच्छ डोळे होतात. पहिल्यांदा सांगितलं करतळे. करतळे म्हणजे काय? हाताचे तळहात म्हणतात त्याला. आणि चरण तळे म्हणजे पायाचे तळवे. दोन तळवे आहे ना आपल्याला, हातांचे दोन आणि दोन पायांचे दोन. तर करचरण तळे ते दिसतात कसे? आपण जर आपली मुठ आवळली, लगेच प्रयोग नका करू, अशी मुठ आवळली आपण आणि मोकळी सोडली तर आपल्या अंगात किती रक्त आहे आपल्याला कळतं. मी ते दवाखान्यात गेलो होतो एकदा, ते डॉक्टर लोक नखं पाहतात आपली, त्या नखावर पण कळतं आपल्या अंगात रक्त किती आहे. किंवा जर मुठ आवळली मोकळी केली तर लगेच कळतं की आपल्या अंगात किती रक्त आहे. जास्त रक्त असेल की लगेच हात लाल बुंद होतो, आणि कमी पुरवठा असेल तर अगोदर हात कोरडा दिसतो, नंतर हळूहळू हळूहळू ढाळी ते येतं. तर ते आपल्या तळ हातामध्ये दिसतंय बघा. पण या पुरुषाचे करचरण तळे किती दिसतात चांगले, जैसी का रातोत्पले. उत्पल म्हणजे कमळ,
आणि रातोत्पळे म्हणजे लाल रंगाची कमळ. जसे लाल रंगाची कमळ असावी तसे त्याचे 2 तळवे आणि 2 हात असतात, एकदम लालबुंद आकाराचे. करचरण तळे जैसिका रातोत्पले, आणि डोळे पाखाळी व होती डोळे काय सांगू. ज्ञानोबारा म्हणतात डोळे काय सांगावे, पाखाळी व इतके स्वच्छ असतात की ज्ञानोबारा सुद्धा म्हणतात त्याच्या स्वच्छतेचं मी काय वर्णन करू. पाखाळी व होती डोळे काय सांगू. लहान मुलाचे डोळे स्वच्छ असतात बघा. टी व्ही नाही ना पाहत जास्त, मोबाईलही पाहत नाही. हल्लीच्या काळातले विद्यार्थी मोबाईल कसं पाहतात, लाईट बंद करतात खोलीतला मग पाहतात. लाईट बंद करून पाहिला की त्याचा जो ब्राईटनेस आहे ना तो डोळ्यावर फार विघातक परिणाम करतो. आणि जे एकटक पाहतात त्यांच्या डोळ्याला ओलावा मिळत नाही, डोळे कोरडे होऊन जातात. काही त्याच्यापेक्षा पुढचे अधिकारी चादर घेतात अंगावर आणि मग आत मोबाईल पाहतात. डोळ्याचं किती वाटोळं होत आहे. मग यांचे डोळ्याच्या तेजस्विता राहत नाही. आणि धूम्रपान करणाऱ्या माणसाचे डोळे वेगळे असतात, असे ताणलेले असतात डोळे, दिसत काहीच नाही. आता ते वेगळे असणारे धूम्रपान करणारे जे असतात का त्यांचं तर काही वेगळंच आहे प्रकार, हा वेगळा प्रकार आहे. असू द्या, ते आपला तो विषय नाही. योगी पुरुषाचे डोळे इतके स्वच्छ असतात की त्याचं वर्णन करत असताना पाणीदार पाखाळी व होती डोळे काय सांगावं. ज्ञानोबाला सुद्धा पद्मदळेशी इसाळे भांडतात हे डोळे, ते पद्मदळेशी आता त्याला उपमा ज्ञानोबाने दिली बघा. एक 13व्या अध्यायामध्ये आले, मला वाटतं अर्धीच आता आपल्या कामाचे आहे. ते वार्धक्यामध्ये डोळे कसे होतात आणि तारुण्यामध्ये कसे असतात, तर कमळाच्या दळाबरोबर स्पर्धा करतील इतके डोळे चांगले असतात. ते होती पिकली पडवळे जैसी. मग पिकलेलं पडवळ जसं असावं तसे म्हातारपणात ते डोळे होतात. पण तारुण्यामध्ये ते डोळे कमळाच्या पाकळ्याबरोबर स्पर्धा करतील इतके सुंदर दिसतात, इतकेच म्हणून त्याला नेत्र कमल म्हणतात. कमळाप्रमाणे विस्तीर्ण नेत्र, कारण कमळाची पाकळी विस्तीर्ण असते, लालबुंद आकाराची पण असते, तसे त्याचे डोळे असतात. पाखाळी व होती डोळे काय सांगू. आता हे झालं डोळ्यांचा विचार. ज्ञानोबा आणखी त्याच्या डोळ्यांच्या बाबतीमध्ये पुढे उपमा देतात. बरं, आता ही डोळ्यांची उपमा सुरू झाल्या. 65 ओवीच्या उत्तरार्धातून स्वच्छता सांगितली. आता ती डोळ्याचाच प्रकार सांगत असताना पुढच्या सुद्धा 67 ओवीपर्यंत हा डोळ्यांचाच विचार चालू आहे क्रमाक्रमाने. निडाराचे कोंदाटे मोतीये नावरती संपुटे, मग शिवनी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची, तैसी पातियांची एक वळीये न समाई, दिठी आकळोनी किंवा जाकळोनी निघो पाही, आधिलीची परी होये गगना कवळीती, आईके देह होये सोनियाचे, परे लाघव घे वायूचे, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. मग त्याला सिद्धी प्राप्त होतात. मग त्या सिद्धी कोणत्या, मग समुद्रा पलीकडील देखे. मग त्याला समुद्राच्या पलीकडचं सुद्धा दिसतं. पण नंतर अगोदर हे होतं, काय होतं, तर पहिल्यांदा त्याचे डोळे स्वच्छ होऊन जातात. पाखाळी व होती डोळे काय सांगू, या डोळ्यांकरता उपमा देतात. आता डोळे कुठे असतात आपले, 2 पापण्यांच्या आत असतात ना, भोयावरती आहे, पापण्यांच्या वरती पण केस आहेत, धुलीकण येऊ नये म्हणून देवाने योजना केली. आणि पापण्यांच्या आतच्या भागामध्ये देवाने असे पाण्याची नळ जोडणी केली, तुषार सिंचन केले, वायफर येते आपल्या डोळ्याचे. आणि ते पापण्याबरोबर लावतात की डोळे कोरडे होऊ नये म्हणून. जे एकटक पाहतात त्यांच्या पापण्या लवत नाही, डोळे कोरडे होतात. मग त्या पापण्या अशा लावल्या पाहिजे, खालीवर आल्या पाहिजे. आणि जास्तही लवू नाही बरं, ते पुन्हा शकुनाचं लक्षण आहे. डावा डोळा लवे उजवी स्फुरत असे बाहू, त्याच्यामध्ये एक समान प्रमाण असावं, जास्तही नसावं ते. नाही तर मग ते काहीतरी संकेत पण असतो. जास्त प्रमाणामध्ये पापणी फडकू लागली की समजावं काहीतरी शरीरामध्ये कमी झालं किंवा जास्त झालं असो. तर त्या पापण्यांच्या आतमध्ये डोळे असतात ना,
तर दोन पापण्यांच्या आतमध्ये डोळा कसा दिसतो ते याकरता ज्ञानोबाई उपमा किती गोड देतात बघा. समुद्रामध्ये शिंपलं असतं, शिंपलं त्याला शुक्ती म्हणतात. आपल्याला नदीच्या काठावर दिसतात ना ते शिंपले लहान आकाराचे असतात, पण समुद्रामध्ये तवे असतात ना, तवे चपाती टाकतो आपण त्याच्यावर, चपाती भाजतो की नाही, असे दोन तवे परस्पराला समोरासमोर चिटकावे असे काही काही शिंपले मोठ्या आकाराचे असतात. आणि त्या शिंपल्याच्या आतमध्ये एक जीव पण असतो. आणि मग स्वाती नक्षत्रातलं पाणी पडलं, एखादा पाण्याचा थेंब, की त्या पाण्याच्या थेंबापासून त्या निसर्गामध्ये त्याच्याकडे अशी एक रचना शक्ती आहे की पाण्याचा थेंब पाणीदार असतो, पण त्याचा तो कठीण मोती तयार करतो. कशापासून? पाण्याच्या थेंबापासून. पण तो स्वाती नक्षत्रातलाच पाणी पडलं पाहिजे. हे असो स्वातीचे उदक शुक्ती मोती. सर्पाच्या तोंडात गेला तर व्याळी विख. एकच थेंब आहे, पण सापाच्या तोंडात गेला की साप त्याचं विषात परिवर्तन करतो. आणि शुक्ती त्या जीवाच्या मुखात गेला की त्याचा मोती तयार होतो. आणि मग तो मोती हळूहळू वाढतो. आणि मोती वाढला की त्या मोत्याचा आकार जसं वाढेल तसं एकमेकाला चिकटलेले ते शिंपले जे असतात ना, तर त्याचे मध्य भागामध्ये एक शिवणी असते, शिवणी मध्य भाग. आणि मग आतला मोती वाढला की ते उतटे, ते जे काही दोन शकलं आहेत त्या शुक्तीचे शकलं ते असे मोकळे मोकळे होतात आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला मोती दिसतो. काय ज्ञानोबाचं निरीक्षण असेल हा बघा. निटाराचेने कोंदाटे. निटार म्हणजे पक्वदशा आणि पक्वदशा कोंदाटे. जास्त प्रमाणामध्ये ते पक्वदशा झाली कोणाची? आतल्या त्या मोतीची. तर निटाराचेने कोंदाटे, ते मोती नावरती संपोटे. शिंपल्याचा काही जोड भाग आहे, दोन शकलं आहेत, दोन वाट्या आहेत एक प्रकारच्या किंवा दोन तव्याप्रमाणे आहे. तर मोती परिपक्व झाल्यामुळे कोंदाटतो आणि कोंदाटल्यामुळे नावरती संपुटे, त्या दोन शकलामध्ये तो आता आवरला जात नाही. मग ते शिंपलं काय होतं, थोडंसं मोकळं होतं. असं थोडंसं मोकळं झालं की त्याच्या आतला मोती आपल्याला दिसतो. तसं योगी पुरुषाच्या दोन पापण्या म्हणजे शिंपल्याप्रमाणे आहे आणि त्याची अर्धोन्मिलित स्थिती असल्यामुळे आतला डोळा मोत्याप्रमाणे दिसतो. काय वर्णन आहे. निटाराचे कोंदाटे मोती नावरती संपुटे, मग शिवनी जैसी उतटे शुक्ती पल्लवांची. त्या शुक्तीच्या पल्लवांची शिवनी म्हणजे जो मधला सांधा आहे तो ज्याप्रमाणे उतटे, तो उकलतो. जसा तो उकलावा आणि मग त्यातला मोती दिसावा, ज्ञानोबा म्हणतात तैसी. त्याप्रमाणे पातियांची एक कवळीय न समाये. पातीय म्हणजे पापण्या आणि पापण्याची जे काही कवळ आहे, कवळ म्हणजे त्याचं असणारं आवरण, पापण्यांचा असणारा वेग किंवा पापण्यांची असणारी कक्षा. पातियांची एक कवळी, कवळ म्हणजे कह्या म्हणतात त्याला. आपण म्हणतो माझ्या कवेत आला नाही, म्हणजे पापण्यांच्या मिठीत किंवा कवेमध्ये न समाये. आता ती दृष्टी पापण्यांच्या कवळीमध्ये सामावत नाही. देठी आकळून निघे पाहे. ती दृष्टी त्या डोळ्याला व्यापून, आकळोनी म्हणजे व्यापून किंवा जाकळोनी म्हणजे झाकून व्यापून, निघो पाहे बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. तर आधिलीची परी, दोन अर्थ होतात. आधिली म्हणजे अर्धोन्मिलित म्हणजे अर्धी, आणि आधिली म्हणजे अगोदरचीच, असे दोन अर्थ होतात. दृष्टी त्याची अगोदरचीच आहे, पण आता चंद्रामृत प्राशन केल्यामुळे अगोदरच्या दृष्टीला एक सामर्थ्य प्राप्त होतं की आधिलीची परी होय, अगोदरची दृष्टी आहे, परंतु गगना कवळीती, परंतु सगळ्या आकाशाला कवळू शकते किंवा आकाशाचं ती आकलन करू शकते. किंवा ज्ञानोबा इथं म्हणतात अर्धोन्मिलितच आहे, अजून तर काही तिने पूर्ण उघडलेली नाही. पूर्ण उघडल्यानंतर ती गगनाला कवळ घालली. यात नवल काय आहे, अर्ध्या अवस्थेमध्ये असताना सुद्धा ती सगळ्या आकाशाला गवसणी घालते. आधिलीची परी होये गगना कवळीती.
ज्ञानोबारा म्हणतात ऐके. अर्जुना आणखीन ऐक. देह होय सोनियाचे. दोन अर्थ होता. त्याचा देह सुवर्णाप्रमाणे होतो, म्हणजे सुवर्ण कांतीप्रमाणे होतो हा एक अर्थ, किंवा सुवर्णाप्रमाणे वजनदार होतो. सोन्याचं वजन आहे चांगलं. ऐके देह होय सोनियाचे. वजनदार जरी असेल तरी लाघव घे वायूचे. परंतु लाघव म्हणजे लघुत्व. वायूप्रमाणे तो हलकासुद्धा होतो. म्हणून वाऱ्याप्रमाणे योगी पुरुष कोणत्याही देशामध्ये जाऊ शकतो. संकल्प केला की तो आकाशामध्ये उडूसुद्धा शकतो. आणि ज्ञानोबा तर पुढं म्हणतात वाऱ्याच्या घोड्यावर बसून प्रवास करू शकतो असं आहे. लाघव घे वायूचे. मग त्याचं शरीर सोन्याप्रमाणे सुद्धा आहे, वायूप्रमाणे हलकंसुद्धा आहे. याचं काय कारण? ज्ञानोबा कारण सांगता, जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही. आप म्हणजे जल आणि पृथ्वी म्हणजे माती. त्याच्या अंगामध्ये आता मातीचा आणि पाण्याचा अंश राहत नाही. ज्याच्या अंगात हे जास्त आहे त्याला आकाशात उड्डाण नाही करता येत. आपल्या शरीरामध्ये माती जास्त आहे, नाही म्हणे मग 7व्या मजल्यावर गेला मग उड्डाण केलं तर तरी खालीच येशील, आणि जर काही खाली नसेल तर मग सरळवर जाशील. तर योग्य पुरुषाच्या अंगात ते नाही. जे आप आणि पृथ्वीचे अंश नाही इथपर्यंत वर्णन केलं. आता त्याला कोणत्या कोणत्या सिद्धी प्राप्त होतात, तर त्याला पहिल्यांदा दूरदर्शन, त्यानंतर दूरश्रवण, अशा बऱ्याच सिद्धी प्राप्त होतात. तर त्या सिद्धींचा विचार आपण उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.